मी गेले होते उद्घाटनाला, तर कोणाच्या हे तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर सकाळी-सकाळी बघा, परी उठली होती आणि मस्त तिचा रियाज चालू होता. आता ती दररोज सकाळी उठून रियाज करते आणि त्यानंतर इथे हे आले होते, सिन्नरचे आहेत हे. यांच्या शॉपचं नाव आहे काजू फॅक्टरी. तर त्यांच्याकडून मी ड्राय घेत असते आणि ते आज आले होते. त्यांच्याकडून बघा सगळे ड्राय घेतले आणि आज खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस होता आणि त्याचसाठी मी निघाले होते सिन्नरला. बघा माझा भाऊ आला होता मला घेण्यासाठी, कारण हे गेले होते पेपरसाठी. त्यांचा आज पेपर होता त्यामुळे ते येऊ शकले नाही आणि आम्ही आलो होतो इथे नवीन शॉपच्या ठिकाणी. तर इथे होत आहे माझ्या भावाचं नवीन फिजिओथेरपी सेंटर आणि त्याचंच आज उद्घाटन होतं. खूप आनंदाचा दिवस होता. बघा इथे सकाळी सगळे लवकर आले होते. हे आहेत माझे काका आणि इथे साहिलची बायको इथे साफ-सफाई करतीये. कल्याणीसुद्धा आली होती, म्हणजे माझ्या मोठ्या भावाची बायको. आणि इथे मस्त डेकोरेशन झालं. इथे मूर्तींची स्थापना केली आणि हा आहे माझा लहान भाऊ साहिल आणि याच्याच सेंटरचं आज उद्घाटन होतं. आमचा खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आजचा क्षण होता. इथे काका आणि माझे सासरे म्हणजे पप्पांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्यानंतर सगळेजण शॉपमध्ये आले. सगळ्यात आधी इथे पूजा करून घेतली सगळ्यांनी. पप्पा, काका, त्यानंतर बरेचसे पाहुणे, नातेवाईक हे सगळेजण आले होते आणि कार्यक्रम तसा खूप घाईघाईने झाला. त्यामुळे बरेच जण आणि महत्त्वाची माणसं आली नव्हती. पण नंतर ते व्हिजिट देऊन जाणार होते. तर बघा इथे पूजा करून घेतली. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आतमध्ये सेंटर बघितलं. तर खूप प्रशस्त अशी जागा आहे आणि अगदी हायवेच्या कडेला आहे. त्यामुळे खूप छान असं वातावरण आहे तिथे. माझ्या भावाचं ऑलरेडी वडांगीला फिजिओथेरपी सेंटर होतं. पण आता त्याने इकडे शिफ्ट केलंय. हे आहे कुंदेवाडी फाटा येथे. जर तुम्ही आजूबाजूला राहत असाल तर नक्की इथे व्हिजिट करा. तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता. खूप छान उपचार आहे. कोणतंही इंजेक्शन नाही, कोणतंही औषधं नाही. अगदी नैसर्गिकरित्या ही सगळे उपचार होतात आणि मी तर त्याच्याकडून ट्रीटमेंट करून घेत असते. कारण की एकदा 30शी नंतर आपले सगळे जॉइंट्स वगैरे दुखायला लागतात आणि त्याच्याकडून मी थेरपी करून घेत असते. त्यामुळे मला खूप जास्त आराम पडतो. तर तुम्हाला सुद्धा जायचं असेल तर तुम्ही इथे नक्की जा. मी खाली कमेंट बॉक्समध्ये त्याचा संपूर्ण ॲड्रेस देते. तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला नक्की आराम पडेल. तर चला मी तुम्हाला आता सेंटर दाखवते. अजून थोडं काम बाकी आहे. त्याच्या केबिनवर बुद्धांची मूर्ती ठेवली होती. त्यानंतर हा आहे बेड. सगळे इथे मशिनरीसुद्धा ठेवलेल्या आहे. थेरपीसाठी जे महत्त्वाच्या मशिनरी लागतात त्या सगळ्या त्यांनी आणलेल्या आहे. त्यांचीसुद्धा इथे साईडच्या मिसेसने म्हणजे अश्विनीने पूजा करून घेतली होती. आज मी पप्पांना खूप मिस करत होते. आज जर ते असते त्यांना खूप आनंद झाला असता. तर साहिल तुला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मोठा हो, खूप यशस्वी हो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.